एखाद्याच्या हाताला चव असेल तर त्याने बनवलेले पदार्थ खाण्यासाठी खवय्ये कितीही लांबून तिथं जातात. पण ही चव टिकवून स्वतःचा ब्रँड तयार करणं काही जणांनाच जमतं. दक्षिण सोलापूरमधील मुस्ती गावात 59 वर्षीय सुरेश वाकडे राहतात. त्यांनी आपल्या छोट्याशा हॉटेलमध्ये बनवलेला पेढा खाण्यासाठी नेहमीच गर्दी असते. विशेष म्हणजे हा गावचा पेढा चांगलाच फेमस झाला असून रोज 5,000 रुपयांची विक्री होतीये. दररोज सकारांक कशीचे 35 ते 40 लिटर दूध आणून हा पेढा तयार केला जातो. दुधाला जवळपास 3 ते 4 तास उकळून त्यामध्ये साखर घालून पेढा बनवला जातो. जवळपास 35 ते 40 लिटर दुधापासून 7 ते 8 किलो पेढा तयार होतो. माझा सुरेश अण्णाभाऊ वाकडे माझं नाव आहे. मी 95 पासून चालू आहे व्यवसाय. आतापर्यंत चालूच आहे. कसं बनवलं जातं? काय काय दूध आणि साखर, खवा वगैरे काय रवा नाही, काय नाही, मिक्स काय नसते. किती लिटर दूध आणतो आणि किती तास उकळून हा पेढा तयार करावा? हे बघा, उकळाला 2-2.5 तास जाते. थंड व्हायला 2 तास जाते. मग त्या टायमाला एका कढईला 5 तास लागतो. त्यामध्ये 7 किलो माल निघतंय. मग 2 कढई काढलं तर 7 दुनी 14. मग 14 किलोचे 400 ने किती झालं बघा. कुठून कुठून येतात लोक पेढा खाण्यासाठी? हे लांबपर्यंत जातात. मुंबई पुन्हा आमचे कुठं कुठं पाहुणे रावळे येते. मग त्यांच्या ओळखीनं ते तुमच्या गावात ना तुमच्या गावात ना असं झालंय. आता दररोज किती लिटर दूध लागतं पेढा? आता बघा की 16 दुनी 32 लिटर दूध लागतं. आणि सकाळी किती वाजता तयार करतात? सकाळी 9ला भटी चालू होतंय. ह्या टायमाला बांधतो. आणि आज केलेलं माल उद्या विकलं जाते. किती उलाढाल होते? का तर 7 किलोचं किती होतं बघा की 400 न. तरी पण अंदाज बघा 5,000चा माल विकतोय. ते एक 2700, हे एक 2700. एक कडेला 2700चं माल होतंय आणि 2 कड्याचं एवढं माल होतंय. त्यामध्ये मला 1,000 रुपये भेटतात. कामगार आहेत 2, त्यांना बी 500 पगार आहे.